आज आपण एका अशा दिवसाची कहाणी ऐकणार आहोत, ज्याला जगभरात गुड फ्रायडे म्हटलं जातं. पण हा शुक्रवार, ज्या दिवशी एक महान व्यक्तिमत्व असलेल्या येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवून मारलं गेलं, तो दिवस चांगला कसा? हे फक्त एक धार्मिक मिथक नाही. ही एका क्रांतिकारकाची अशी गोष्ट आहे, जी धार्मिक कथनांमधूनही पाहता येते आणि इतिहासाच्या चष्म्यातूनही. नमस्कार, मी प्रथमेश आणि इंडी जर्नलच्या कुतूहल या कार्यक्रमात आपलं स्वागत. पुढे जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करण्याची आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्याची विनंती. आजपासून 21 शतकांपूर्वी रोमन साम्राज्याच्या जाचक आणि जुलमी राजवटीत पॅलेस्टीनच्या जुडेया या छोट्याशा प्रदेशात एक तरुण क्रांतिकारक उभा राहिला, ज्याचं नाव होतं येसूस, जीसस किंवा येशू. ज्यूंचं टेम्पल, ज्याला दुसरं टेम्पल किंवा हेरॉडचं टेम्पल म्हणतात, हे प्राचीन जेरुसलेम शहराचं केंद्र होतं. हे फक्त एक धार्मिक ठिकाण नव्हतं, तर ज्यूंच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचं मुख्य केंद्र होतं. रोमन साम्राज्याच्या ख्रिस्त काळात हे टेम्पल फक्त प्रार्थना किंवा धार्मिक विधी करण्याची जागा नव्हती. इथं पैशांची देवाणघेवाण करणारे सावकार, सराफ आणि धार्मिक कर गोळा करणारे बसत असत. हे रोमन साम्राज्य आणि स्थानिक याजक म्हणजे प्रीस्ट यांच्यातल्या साठेबाजीचं केंद्र बनलं होतं. अर्थातच टेम्पलचा धार्मिक कर आणि विधींसाठीच्या देणग्यांमुळं इथं प्रचंड धनसंचय व्हायचा. इथला हा याजक वर्ग म्हणजे सॅड्युसीज आणि कायफस सारखे महायाजक किंवा मुख्य धर्मगुरू यांच्याकडं मोठी सत्ता होती. अमेरिकी संशोधक आणि प्राध्यापक रेझा अस्लान आपल्या झेलट द लाईफ अँड टाइम्स ऑफ जीसस ऑफ नॅझरेथ या पुस्तकात अशी मांडणी करतात की येशू ख्रिस्त हा एक झेलट होता, म्हणजे रोमन साम्राज्याच्या अत्याचाराविरुद्ध आणि मंदिराच्या भ्रष्ट याजकांच्या सत्तेविरुद्ध लढणारा एक जीव क्रांतिकारक. येशू ख्रिस्ताच्या क्रांतीचा मुख्य उद्देश होता देवाचं राज्य स्थापित करणं. हा शब्द फक्त धार्मिक अर्थानं नव्हता, तो राजकीय आणि सामाजिक क्रांतीचा नारा होता. त्या काळात गरीब शेतकरी आणि मजूर रोमन कर आणि मंदिराच्या अतिरिक्त कराच्या ओझ्याखाली दबलेले होते. येशू त्यांना सांगत होता की आता देवाचं राज्य आलंय. याचा अर्थ होता समता, न्याय आणि साम्राज्याच्या जुलमापासून मुक्तता. येशूच्या गोष्टीचा आधार फक्त धार्मिक कथनांमध्ये सापडत नाही. इसवी सन 93च्या आसपास अस्तित्वात असलेला ज्यू इतिहासकार फ्लावियस जोसेफस यानं या घटनांची नोंद आपल्या अँटिक्विटीज ऑफ द ज्यूज या ग्रंथात केली आहे. इसवी सन 116 मध्ये इतिहासकार टॅसिटस सुद्धा त्याच्या ॲनल्स मध्ये ख्रिस्ताच्या शिक्षेचा उल्लेख करतो. येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्याची शिक्षा होण्याचा शेवटचा काळ हा एका आठवड्याभराचा घटनाक्रम होता. शुभवर्तमान ग्रंथ म्हणजे ज्यांना इंग्रजीत गॉस्पल्स म्हटलं जातं, त्या मॅथ्यू, मार्क, ल्यूक आणि जॉन या 4 मुख्य पुस्तकांनुसार एका रविवारी येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये गाढवावर बसून शिरले. ही साधी बाब नव्हती. जुन्या जीव परंपरेनुसार हा एका राजाचा प्रवेश होता. लोकांनी ताडाच्या फांद्या हातात घेऊन होसाना म्हणत त्याचं शहरात स्वागत केलं. जीव मान्यतेमध्ये रोमन जुलमाविरुद्ध एक मसीहा किंवा नायक अवतरण्याबाबत अनेक धारणा होत्या. तो मसीहा येशू ख्रिस्तच अशी सामान्यांची धारणा एव्हाना झाली होती. येशूनं जेरुसलेममध्ये शिरताच हेरॉडच्या टेम्पलमध्ये जाऊन सावकारांचे टेबल उलटवायला आणि या सावकारांना चाबकाचे फटके द्यायला सुरुवात केली. हे केवळ धार्मिक शुद्धीकरण नव्हतं, हे एक राजकीय कृत्य होतं. आधी म्हटल्याप्रमाणे हे टेम्पल्स रोमन साम्राज्यात ज्यू धर्मियांचं आर्थिक केंद्र होते. मात्र इथले याजक आणि रोमन अधिकारी यांच्यातील साठेबाजी येशूला सहन होत नव्हती. प्राध्यापक रझा अस्लान त्यांच्या पुस्तकात म्हणतात, येशूने हे कृत्य करून रोमन सत्तेला आणि त्यांच्या जीव हस्तकांना थेट आव्हान दिलं होतं. त्यामुळे लोक त्याला ज्यूंचा राजा म्हणू लागले. रोमन कायद्यानुसार एखाद्याला राजा घोषित करणं हे विद्रोहाचं आणि राष्ट्रद्रोहाचं लक्षण होतं. अभ्यासकांच्या मते येशूचं हे क्रांतिकारी स्वरूप पुढे धार्मिक कथनांमध्ये बऱ्यापैकी सौम्य केलं गेलं. येशूच्या धार्मिक कथनांनुसार त्यानं शिष्यांना सांगितलं की तुमच्या शत्रूवर प्रेम करा. पण हे प्रेम हे केवळ वैयक्तिक नव्हतं. हे अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवं हत्यार होतं.
ज्या काळात रोमन सैनिक गोरगरिबांना मारहाण करत होते, तेव्हा येशूनं सांगितलं की खरी शक्ती हिंसेत नाही, तर न्याय आणि समतेच्या तत्वांमध्ये. तो समाजानं पीडित केलेल्या, बहिष्कृत केलेल्या गरीब, वेश्या, कुष्ठरोगी यांच्यासोबत बसत असे. याच्या मागे त्याचा संदेश होता, देवाचं राज्य सर्वांसाठी आहे, फक्त श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तींसाठी नाही. गुड फ्रायडेच्या आदल्या रात्री लास्ट सपर म्हणजे त्याच्या शेवटच्या भोजनात येशूनं आपल्या शिष्यांसोबत ब्रेड आणि वाईन ग्रहण केलं आणि म्हणाला, "हे माझं शरीर आणि रक्त आहे." हे प्रतिकात्मक बलिदान होतं. त्या रात्री एका बागेत त्याला अटक करण्यात आली. त्याचाच एक शिष्य जुडासनं त्याचा विश्वासघात केल्यानं ही अटक शक्य झाली. येशूला आधी ज्यूंचा महायाजक कायफस समोर आणलं गेलं. येशूनं स्वतःला देवाचा पुत्र म्हणून घेतल्याबद्दल त्याच्यावर धर्मद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. मात्र या धार्मिक खटल्यामागचा खरा निर्णय रोमन गव्हर्नर पॉन्टियस पायलेट किंवा पिलातुस हाच घेत होता. इतिहासकार जोसेफस आणि टॅसिटस यांच्या लेखनातून कळतं की पिलातुस हा कठोर अधिकारी होता. त्यानं येशूला ज्यूंचा राजा म्हणत राजद्रोहाच्या आरोपावर क्रुसावर चढवण्याचे आदेश दिले. रोमन क्रुसिफिक्शन ही शिक्षा इतर बंडखोरांच्या मनात भीती बसवण्याचा प्रकार होता. गोलगोथा म्हणजे कवटीच्या आकाराचा डोंगर. इथं येशूला दोन इतर गुन्हेगारांसोबत क्रुसावर चढवण्यात आलं. धार्मिक मान्यतेनुसार हातापायाला खिळे ठोकून क्रुसावर चढवल्यानंतर येशू ख्रिस्त म्हणाला, "हे पित्या, यांना क्षमा कर, कारण यांना माहीत नाही ते काय करत आहेत." जे साम्राज्य त्याला मारतंय त्याच्याच प्रतिनिधींची ईश्वराकडे क्षमा मागणं हा येशूच्या बलिदानाचा एक अत्युच्च क्षण मानला जातो. प्राध्यापक रजा असलान यांचं मत आहे की येशूचा मृत्यू हे फक्त धार्मिक बलिदान नव्हतं, तर ते रोमन साम्राज्याविरुद्धच्या संघर्षाचा यशस्वी अंत होतं. गॉस्पल्स सांगतात की येशूचा मृत्यू मानवजातीच्या पापांचं प्रायश्चित म्हणून स्वेच्छेनं दिलेलं बलिदान होतं. या बलिदानातून देव आणि मनुष्य यांच्यातली दरी मिटली. असं म्हटलं जातं की या बलिदानानंतर टेम्पलचा पवित्र पडदा फाटला. म्हणजे आता देव सर्वांसाठी खुले आहेत, फक्त याजकांसाठी नाही. इतिहासकारांच्या मते हे क्रुसिफिक्शन इसवी सन 30 किंवा 33 साली झालं. इतिहासकार जोसेफसच्या नोंदीनुसार याजकांनी आरोप लावले आणि पिलातुसने शिक्षा केली. मात्र गॉस्पेल्समध्ये पिलातुसला दयाळू दाखवले, जे कदाचित नंतरच्या लेखकांनी रोमन लोकांना आकर्षित करण्यासाठी केलं असावं, असं अभ्यासकांचं मत आहे. प्राध्यापक असलान यांचं विश्लेषण म्हणतं की येशू हा अपयशी क्रांतिकारक नव्हता. त्याचा संदेश जगभर पसरला कारण त्यात अन्यायाविरुद्धची लढाई आणि बलिदान यांचा एक अद्भुत मेळ होता. निर्विवादपणे असं म्हणता येतं की येशूचं चरित्र आणि प्रतीक जगभरात सर्वश्रुत आहे. मात्र जगातल्या इतर अनेक संस्कृतींमध्येही अशाच काही कथा आणि मिथकं सापडतात. उदाहरणार्थ, प्राचीन इजिप्तमध्ये ओसिरिसची गोष्ट आहे. त्याला त्याचा भाऊ सेट यानं मारलं आणि तोडून टाकलं. मात्र त्याची पत्नी इसिसनं त्याला पुन्हा जिवंत केलं. सुमेरियन संस्कृतीत इनान्ना या देवीची कहाणी आहे. ती अधोलोकात गेली, क्रुसावर चढवली गेली आणि तरीही 3 दिवसांनी पुन्हा जिवंत झाली. ग्रीक फ्रिजियन संस्कृतीत ॲटिसची कथा आहे, जो स्वतःचं बलिदान देतो आणि पृथ्वीला नवी जीवनशक्ती देतो. नॉर्स मिथकात ओडिननं विश्वतरूवर 9 दिवस लटकून स्वतःचं बलिदान दिलं आणि त्या बलिदानातून दैवी ज्ञान प्राप्त केलं. या सर्व कथा एकच गोष्ट सांगतात. मानवी मन अन्यायाला आणि मर्यादांना सहसा सहन करत. ते नेहमीच एखाद्या नायकाची, देवतेची किंवा व्यक्तीची कहाणी शोधत असतं, जो सत्तेच्या विरुद्ध उभा राहतो, बलिदान देतो आणि परिवर्तनाची आशा देऊन जातो. ही मिथकं आपल्याला दाखवतात की येशूची गोष्ट ही विशिष्ट धर्माची नाही, तर ती मानवजातीच्या गहन भावनेचा भाग आहे. धार्मिक समजुतींच्या किंवा श्रद्धेच्या पलीकडे गुड फ्रायडेच्या निमित्तानं आपण या महान क्रांतिकारकाची आठवण करू शकतो. महान येशूनं हे दाखवलं की गॅलिली गावातून आलेला एक सामान्य माणूसही जग बदलू शकतो, जर त्याचा संदेश न्याय आणि समतेचा असेल. हा दिवस दुःखाचा तर आहेच, तरी चांगला आहे, कारण त्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची नवी आशा मानवजातीला मिळाली. ही गोष्ट कालजयी आहे. ती प्रत्येक पिढीला नव्यानं विचार करायला लावू शकते. आपण कोणत्या समाजाचं स्वप्न पाहतो? अन्यायाला शरण जाणाऱ्या की न्यायासाठी लढणाऱ्या?
आपल्याला कुतूहलचे एपिसोड कसे वाटतायत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.